सत्व म्हणजे शुद्धता, प्युरिटी. कोणत्याही गोष्टीचा कस असणं, सत्व असणं म्हणजे त्याचं सगळं सार असणं. आणि अशा प्रकारे मानवी स्वभावाचं ज्यांच्या मनामध्ये खूप शुद्ध आहे, पवित्र मन आहे, काही चांगल्या भावनांचा ज्यांच्या मनावरती पगडा आहे, अशा लोकांना आपण सात्विक लोक म्हणतो. तर हे एक मनाचा अत्यंत मोठेपणा आहे. सात्विक लोक नेमके कसे असतात याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये लिहिलेला किंवा सांगितलेला सत्वगुण या गुणाचा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे. सत्वगुण कसे असतात तर ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो, अश्लील भावना नसतात, कोणाबद्दल उद्धटपणा नसतो किंवा कोणाबद्दलची पापभावना त्यांच्या मनामध्ये येत नाही, असे लोक सात्विक समजले पाहिजेत. त्याचप्रमाणे दानधर्म करणे, पुण्यकर्म करणे, लोकांच्या सतत उपयोगाला पडणे, आपल्याकडून जास्तीत जास्त मदत कशा प्रकारे होईल याचा विचार करणारे लोक सत्वगुणी समजले पाहिजेत. तर हा सत्वगुण एकूणच खूप अत्यंत चांगला समजला जातो. समर्थांनी वर्णन केलेली रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे हे जे 3 मानवी स्वभाव आहेत, यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला हा सत्वगुण आहे. आणि याबद्दलच आज आपण थोडंसं बोलणार आहोत. मी काही ठराविक ओव्या आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसे तर सत्वगुणांची लक्षणे खूप भरपूर प्रमाणामध्ये समर्थांनी वर्णन केलेली आहेत, पण विस्तार भयास्तव मी आज काही मोजक्याच ओव्या तुमच्यापुढे मांडणार आहे. चला तर मग वळूया आजच्या आपल्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी रजोगुण आणि तमोगुण याबद्दल, या लक्षणांचा मी तुमच्यासमोर उल्लेख केलेला आहे, त्याबद्दलचे व्हिडिओ बनवले आहेत. आणि आजचा हा विशेष म्हणजेच सर्वश्रेष्ठ गुण असलेल्या सत्वगुण याची काय लक्षणे आहेत ते जर आपल्याला समजली तर आपल्यालाही त्याप्रमाणे वागणे सोपे जाईल किंवा आपल्याला तसे वागता येईल. आणि समर्थ म्हणतात की काही 6 ब्रह्मकर्म सांगितलेली आहेत. त्याबद्दलचा एक श्लोक मी आधी सर्वप्रथम सांगते आणि नंतर त्याचा अर्थ तुमच्यापुढे मांडते. यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, स्वये करी दानपुण्य, तो सत्वगुण समजावा. यजन आणि याजन म्हणजे यज्ञकर्म करणे, स्वतः करणे किंवा कोणाकडून करून घेणे. तसेच अध्ययन म्हणजे स्वतः अध्ययन करणे, कुठल्या चांगल्या धर्मग्रंथांची, काही पुस्तकांची, काही वेदांचा अभ्यास करणे आणि शिकवणे, अध्यापन करणे, ही दोन्हीही पुण्यकर्मच समजली पाहिजेत. आणि अशा प्रकारे आपण त्यांचा विचार केला पाहिजे. त्याबरोबरच दानधर्म करणं हे सुद्धा अत्यंत पुण्याचंच काम आहे आणि ते सुद्धा या सत्वगुणांच्या यादीमध्ये मानाच्या स्थानावरती आहे. पुढचा श्लोक पाहूया. अन्नदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने, करी तो सत्वगुण. म्हणजेच अन्नदान करणे, गोदान करणे, गोदान म्हणजे गाईचं दान करणे. अर्थात ही गोष्ट सध्याच्या जमान्यामध्ये आपल्याला शक्य नाही, कारण गाई म्हशींच्या किमतीच एवढ्या वाढलेल्या आहेत. पण पूर्वीच्या काळी राजे लोक मोठ्या प्रमाणामध्ये गोदान करायचे आणि ते एक अत्यंत पुण्यकर्म समजलं जायचं. अशाच प्रकारे अन्नदान करणे. तर ह्याचाच पुढचा अजून एक श्लोक आहे. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने, निष्काम करी सत्वगुणे, कामना रजोगुण. इथे एक अत्यंत सुंदर भावार्थ समर्थांनी मांडलेला आहे की आपण हे जे काय पुण्यकर्म करत आहोत ते चांगलं काम तर आहेच, चांगलं कर्म तर आहेच, पण याबरोबर जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं निष्काम काम करणं जास्त अपेक्षित आहे. म्हणजे निष्काम भावनेने याच्या कोणत्याही कामाच्या परतफेडीची इच्छा आपण मनात नाही धरली पाहिजे. म्हणजे मी आज याला हे देतोय म्हणजे त्या बदल्यात तो मला ते देईल, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असता कामा नये. निष्काम भावनेने कर्मयोग करीत राहायला पाहिजे. जो काय आपण परोपकार करत आहोत, दानधर्म करत आहोत, पुण्यकर्म करत आहोत, त्याची परतफेड होण्याची लगेचच आपण कामना करायची नाही आहे. तर परमेश्वराचा हिशोब आहे, तो बघून घेतो, तो चांगलं काम करणाऱ्याला चांगलंच फळ देतो, हा विश्वास फक्त मनामध्ये ठेवायचा आहे आणि आपलं कार्य आपण करत राहायचं आहे. पुढचा श्लोक समर्थांनी काय सांगितलं आहे पाहूया. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवालय शिखरे, तो सत्वगुण.
देवदारी पडशाळा पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा, बांधी तो सत्वगुण. लावी वने उपवने, पुष्पवाटिका जीवने, निववी तापसांची मने, तो सत्वगुण. म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा उद्धार करणे, तिथे काही जलाशय वगैरे बांधले असतील, त्यांना पायऱ्या बांधायच्या असतील, काही पार बांधायचे आहेत झाडाभोवती, अशा प्रकारचं समाजसेवेमध्ये जो गुंतलेला असतो, जो आपलं स्वतःचं म्हणजे शरीर तर देतोच, पण त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करतो, मनाने त्यामध्ये गुंततो आणि मन, शरीर आणि अर्थ म्हणजेच पैसा ह्या तिन्ही दृष्टीने जेव्हा तो समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देतो, त्याच वेळेस त्याच्यामध्ये सत्वगुणांची वृद्धी होत असते. कोणतंही समाजकार्य हे करण्यामध्ये आपण मागे पुढे पाहायचं नाही आहे. कुठे काही देवालय बांधणं, त्यासाठी आपल्याला जेवढी काय आपल्या ऐपतीप्रमाणे जे काय आपण करू शकतो ते करण्यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे. त्याबरोबरच काही झाडं आहेत, वृक्ष उपवने तयार करणे, उपवने म्हणजे बाग बगीचे. सध्या आपण वृक्षारोपणाचं महत्त्व जाणलेलं आहे. पावसाच्या दृष्टीने, वातावरणाच्या दृष्टीने, वातावरण शुद्ध राखण्यासाठी वृक्षांची किती गरज आहे हे आपण सर्व जाणतो आणि त्यासाठी सुद्धा आपण स्वतः आपल्या वैयक्तिक पातळीवरती काय करू शकतो ते आपण नक्कीच करण्याचा आपण प्रयत्न केलं पाहिजे. हेच समर्थांना यातून सांगायचं आहे. कधी कधी सांसारिक आपल्या समस्यांमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो, मन विटून जातं आणि तेव्हा आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आपण ह्या देवाकडे किंवा देवकार्याकडे आपण वळत असतो आणि त्यातून आपल्याला मनाची शांतता मिळते. तशीच शांतता या दानाने, या पुण्यकर्माने आपल्याला मिळत असते. तर याबद्दलचा एक श्लोक आपण वाचन करूया आधी. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, ज्यासी नाही कामना, तो सत्वगुण. आता जो संसारातून या वर आलेला आहे, ज्याला या कशाविषयी काहीही कामना उरलेली नाही, काही इच्छा उरलेली नाही, तो सुद्धा एक सत्वगुणच आहे. म्हणजे अगदी निरीच्छ भावना असावी असं नाही, तर त्यापासून तो थोडासा अलिप्त झालेला आहे, असा हा सत्वगुण असतो. ज्याने जिंकली रसना, रसना म्हणजे जीभ, चव. आपण या टिचभर जिभेच्या एवढ्या आहारी पडलेलो आहोत की अख्खं आयुष्य आपलं त्याभोवतीच फिरतं की सकाळ संध्याकाळ आपण खाण्यासाठी जगत आहोत. तर यापेक्षा आपण जगण्यासाठी खाणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं तर तो नक्कीच सत्वगुण ठरणार आहे. या जिभेवरती आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. म्हणजे सतत आपण गोड खायचं, नको थोडंसं आंबट खाऊया, नको तिखट खाऊ, तिखट खाल्ल्यावर परत एकदा गोड खाऊ, अशा प्रकारे आपण या दुष्टचक्रात अडकलेलो आहोत. या जिभेच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत की आपण त्याची सतत त्याचं लाड पुरवण्याच्यासाठी आपण वाटेल ते खातो, वाटेल ते तरीही त्याची तृप्ती होत नाही. म्हणून अशा प्रकारे ज्यांनी आपल्या जिभेवरती ताबा मिळवलेला आहे, आपल्या वासनांवरती ज्याने विजय मिळवलेला आहे, असा हा सद्गुण नक्कीच सर्वश्रेष्ठ गुण आहे. असं म्हणतात, जयासी अहंकार नसे, नैराश्यता विलसे, जयापासी कृपा वसे, तो सत्वगुण. म्हणजे ज्याच्यामध्ये अहंकार या भावनेचा थोडा पण काही लवलेश शिल्लक राहिलेला नाही, तो अत्यंत सर्वश्रेष्ठ मनुष्य असतो. आपल्या स्वामित्वाची भावना असणे, अहंकार असणे, इगो असणे, ह्या सर्व गोष्टींना आपण दूर सारलं पाहिजे. तरच आपण या समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन कार्य करू शकतो. सतत मी, माझा मोठेपणा, मला मान द्या, मला मान दिला नाही तर मी येणार नाही, अशा प्रकारचं जर तुमचं वर्तव्य असेल, सतत याचबद्दल तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही कधीही लीनतेने, नम्रतेने वागू शकत नाही. त्यामुळे अहंकारावरती विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबरोबरच नैराश्यता येते. म्हणजे जिथे अहंकार आहे तिथे निराशाही येणारच. कारण अहंकार आला म्हणजे अपेक्षा आली, अपेक्षा पूर्ण नाही झाली की नैराश्य येतं. तर ह्या सर्व दुष्टचक्रात न अडकता जो नम्रतेने, लीनतेने वागतो, तो सत्वगुण असतो. आपकार्याहून जीवी, परकार्य सिद्धी करावी, मरोनी कीर्ती उरवावी, तो सत्वगुण. आपकार्य म्हणजे स्वतःचं कार्य करण्यासाठी आपण जितक्या जीव तोडून मेहनत करत असतो, सतत प्रयत्न करतो की आपण जे काय करत आहोत, आपल्या घरचं एखादं कार्य आहे तर आपण खूप मेहनतीने ते सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करत असतो. तो ते कार्य कसं यशस्वी होईल यासाठी आपण दिवसरात्र विचार करतो.
त्याच पद्धतीने दुसऱ्याच्या कार्यात सुद्धा आपण मदत केली पाहिजे. त्यांचं कार्य कसं चांगलं होईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्नरत राहिलं पाहिजे आणि तोच खरा सत्वगुण आहे. आणि अशा प्रकारे करणारा मनुष्य हा मरणानंतर सुद्धा अमर समजला जातो. त्याचं नाव मागे राहतं, त्याची कीर्ती मागे राहते. म्हणून आपल्या जाण्यानंतर सुद्धा आपली कीर्ती मागे उरली पाहिजे. हे अत्यंत एक महत्त्वाचा संदेश समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला दिलेला आहे. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण. सर्वांना परमार्थामध्ये कशी मदत करता येईल, कोणाला आपल्या परमार्थामध्ये कशा प्रकारे जोडून घेता येईल, त्यांना कशा प्रकारचं ज्ञान देता येईल, अशा सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजेच सत्वगुणी मनुष्य हा अहंकारी नसतो. तो सतत पुण्यकर्म करत असतो, जो दानधर्म करत असतो, भोजने करत असतो, एखाद्या देवकार्यामध्ये देवाच्या दारामध्ये झाडलोट करण्यासुद्धा तो मागे पुढे पाहत नाही. त्याच्यामध्ये स्वाभिमान नसतो. स्वाभिमान वेगळी गोष्ट आहे, अहंकार नसतो. आणि तो खूप दानधर्म करतो, पुण्यकर्म करतो. त्याच्यामध्ये पापबुद्धी नसते, पाप विचार त्याच्या मनामध्ये येत नाहीत. लोकांना कशा प्रकारे आपण उपयोगी पडू यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर असा हा सत्वगुण आपण आपल्यामध्ये बाळगला तर आपण जीवनामध्ये खूप यशस्वी होऊ शकतो. आणि हाच विचार या आजच्या आपल्या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि हो, अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.